सनंदी काय झालं? तू रडतीस कशाला? बस इथे. काय झालं रडायला सांग मला. ठीक आहे, तू नाही सांगणार ना मला? मी मणीलाच बोलते. मणी मॅडम एक मिनिट. मणी, तुम्ही ज्यांना हाक मारतायत ते आपले मणी सर नाही आहेत. तू काय बोलतेस? तू बरी आहेस ना? मी खरंच बोलले मॅडम. आपल्या घरात जो माणूस राहतोय तो मणी सर नाहीये. मणी सरांसारखा दिसणारा दुसरा कोणीतरी आहे. काय? तू काय बोलते? तुला कळतंय? बरी आहेस ना तू? मॅडम मी बरी आहे. मी काय बोलतेय कळतंय मला. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. आपल्या घरात जो माणूस राहतोय तो मणी सर नाहीये. मणी सरांसारखा दिसणारा दुसरा कोणीतरी आहे, ज्याला सरपोतदार साहेबांनी आपल्याला मारायला पाठवलंय. काय? मला त्यांच्यावर तेव्हाच संशय आला होता जेव्हा आपण देवळातनं घरी आलो होतो. मॅडम हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. या इथे बसा. मी पाणी देते. हे घ्या पाणी प्या. हा आपला मणी नाहीये. मग आपला मणी कुठे? आपले मणी सर कुठे आहेत, कसे आहेत मला खरंच नाही माहिती. पण मला खात्री आहे त्या दिवशी रात्री जे कॉल्स आले होते आणि मला जो मदत हवी असा मेसेज आला होता तो नक्कीच मणी सरांनी केला असणार. मी त्या माणसाला कॉल केला होता पण त्याने अजूनपर्यंत मला कसली माहिती पाठवलेली नाहीये. मला असं वाटतंय आपल्याला ती माहिती काढून घ्यायला हवी. काहीतरी करावं लागेल जेणेकरून आपण मणी सरांपर्यंत पोहोचू शकू. मला राजाराम दादाची मदत घ्यावी लागेल. मी त्यांना फोन करते. हॅलो राजाराम दादा, मला तुमची मदत हवी आहे. अर्जंट आहे. एका नंबरवरनं त्याचं लोकेशन ट्रेस करायचं होतं. तुमच्या मदतीने होऊ शकतं का? बरं बरं, मी तुम्हाला लगेच नंबर पाठवते. प्लीज तुम्ही मला लोकेशन लवकरात लवकर पाठवा. हो मी वाट बघते. जे काय होतं ते बाहेरच बोललो असतं ना. दिन्या, तुम्हाला आत का घेऊन आलो माहितीये का? स्वानंदी आणि नीलमनी समजा तुम्हाला माझ्याबरोबर बघितलं ना तर घोळ होईल म्हणून तुम्हाला इथे बोलवलंय मी. आपल्याला नाही जमणार हे काम करायला. तुमच्या या घरात पनवती आहे. जेव्हा जेव्हा त्यांना मारायला गेलो तेव्हा तेव्हा काही ना काही घडतंय ते वाचताय. आपल्याला तुमचा पैसा बी नको, तुमची जमीन बी तुम्हाला ठेवा. आपण निघतोय. हो भाई. दिन्या, तू हे बोलतोयस? हा, म्हणजे आजपर्यंत ज्याची सुपारी कधीच फसली नाही असा हा डेंजर डॉन दिन्या भाई, तू हे बोलतोयस? घाबरलास? हा दिन्या भाई, तुला जास्त पैसे हवेत का? दिले. जमीन हवीये? दिली. पण तुला हे काम करावं लागेल. मी मगाशी जे बोललो तेच आता बोलतोय. आपल्याला जमणार नाहीये काम. दिन्या हे बघ, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. ठीक आहे ना? तू आता अपयशी झालायस ना, तू पुन्हा प्रयत्न कर, तुला यश नक्की मिळेल. मला सांग की तूच मणी आहेस हे त्यांना पटवण्यात तू यशस्वी झालायस ना, मात्र त्यांना टपकवण्यातही तू यशस्वी होशील. तू हार मानू नकोस. भाषण करताय. तुमच्या त्या
काय म्हणतात त्याला ते व्यासपीठ, हा. त्या व्यासपीठावर आहात, प्रजा आहे आम्ही, मस्का मारताय, आपल्याला तुमचं काम जमणार नाही, आपण करणार नाहीये. गण्याचं एक 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 मिनिट. तुम्हाला जायचंय? ठीक आहे, जा. हा, पण जायच्या आधी ऐकून तर जा. काय तू इथनं जाशील, मग मणी कुठे गेला हा प्रश्न उपस्थित होईल. मग त्या दोघी शोधायला निघतील, पोलिसात जातील, पोलीस इथे येतील, सीसीटीव्ही फुटेज बघतील आणि ते मग तुझ्यापर्यंत पोहोचतील. मग पोलीस तुझ्यापर्यंत पोहोचतील आणि मग पुढे जे काय होईल त्याला तू जबाबदार असशील. जा. भाई हे तर असं झालं, घेणं न देणं, फुकटचं कंदील लावून येणं. भाई फुकटची लटकवायची कामं करतायत हा ही लोक. म्हणजे अजूनही त्या दोघींना संपवलेलं नाहीच आहे डॅड्यांनी. दिन्याबाई नाही, तू नक्की दिन्याबाईच आहेस ना? दोन बायकांना अजून मारू शकला नाहीयेस. तू दिन्याबाई नाही, लुख्खा आहेस, लुख्खा. सुचित्रा, ए तोंड सांभाळून बोल. गणे, या दोघांना जमलं नाही म्हणून आपल्याला काम दिलं. आता आपल्याला जमत नाही तर मग बोलणार ना ते. कळलं का रे? हा डॅड, कोणावर ही जबाबदारी टाकली आहे तुम्ही? ह्या दिन्याबाईवर. हे असे भाई दादा लोक ना छपरी नाक्या नाक्यावर भेटतात. डॅड्यांना घरात नसतं आणायचो. त्यांच्या समोर असे 4-4 आणे टाकून ना यांना सभेला वगैरे बोलवायचं, प्रचारासाठी, घोषणा देण्यासाठी. इतकी मोठी जबाबदारी घेण्यासाठी ना जिगर लागतं, जिगर. त्यांच्याकडे नाहीये. काय बरोबर बोलतोय ना दिन्याबाई? सुजितराव, तोंड बंद ठेवा तुमचं आणि तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा. डॅड, ह्या मोबाईलसाठी तुम्ही मला बोलताय? सुजितराव, मी काय करायचं हे मला सांगायची गरज नाहीये. निघा तुम्ही आधी. निघा म्हणतोय ना. हे बघ दिन्या, हे सुजितरावांचं बोलणं मनावर घेऊ नको, पण मी काय सांगितलं याचा नीट विचार कर. हे समजा काम तू अर्धवट सोडलंस ना तर तू गोत्यात येशील. बघ, जरा धीर धर. इतके दिवस राहिलायस, आणखी 2-4 दिवस राहा. तुला संधी नक्की मिळेल आणि संधी मिळालं की त्याचं सोनं कर. तू त्या दोघींना संपव आणि मग जा. तुला कोणी काहीही विचारणार नाही. पण समजा तू काम अर्धवट सोडलंस तर काय होईल काय सांगता येत नाही आणि मग मी काय तुला वाचवू शकणार नाही. बघ, विचार कर काय करायचं ते. चांगला डाव टाकलाय पत्त्याचा. करतो, विचार करतो, कळवतो तुम्हाला. चल गड्या. नशीब हा दिन्या कसा बसा थांबायला तयार झाला, पण सुजितरावांना जरा समजावायला हवंय. त्यांच्यामुळे ह्या दिनानं पुन्हा एकदा चुकीचं पाऊल उचलणं तर मोठा घोळ होईल. स्वानंदी, हा आपला म्हणी नाहीये, मग आपला म्हणी
मग आपल्या मणीला ह्यांनी कुठेतरी डांबून ठेवलं असेल ना? त्याचे हाल तर करत नसतील ना? त्याला खायला प्यायला देत असतील, त्याला त्रास देत असतील ना? मग सनदी, त्या माणसाने तुला स्पर्श केला? नाही मॅडम, देवी आईच्या कृपेने वाचले मी. म्हणजे त्यांच्या स्पर्शातला परकेपणा मला कधीच जाणवला होता, पण मला कळत नव्हतं नक्की मला असं का वाटतंय. आता माझ्या लक्षात आलं, मी त्यांना माझ्या जवळ येऊच दिलं नाही. सनदी, मला खूप भीती वाटते ग. आपल्या मणीला हे लोक त्रास देत असतील ना? त्याची मारहाण तर करत असतील ना? मणी, कुठे होतास मणी? अरे आम्ही केव्हापासून तुझी वाट बघतोय, काळजी करत होतो तुझी. सांगून तरी गेला असतास ना? दमला असशील ना? मी तुझ्यासाठी चहा ठेवते, आलं घालून. तुला आवडतं ना? तू फ्रेश हो, मी चहा करते. मॅडम अशा का वागतायत? सत्य ऐकून यांच्या मनावर परिणाम तर नाही ना झाला? मला विचारायला हवं. मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना ते आपल्या मणीसर नाही आहेत, तरीही तुम्ही त्यांच्यासाठी? हळू बोल. त्याला अजिबात कळतं कामा नये की आपल्याला माहिती आहे हा आपला मणी नाहीये. आपण एकदम नॉर्मल राहायचं. सुजित प्लीज शांत हो. डॅडींचं चुकलं. त्या गुंडाच्या समोर तुला वाटेल तसं नको बोलायला होतं. प्लीज शांत हो, तू चिडचिड करू नकोस. हे पहिल्यांदा नाही ना घडत आहे मॉम. त्या दिनेसमोर वाटेल तसं बोलतात मला. ही किंमत आहे माझी या घरातली. हो, किंमत वेळेची आहे. कधी कुठे काय बोलायचं ह्याची अक्कल नसेल तर ती शिकवावी लागते, आणि तीच अक्कल आम्ही तुम्हाला शिकवली. अच्छा, म्हणजे मी बेअक्कल आणि तुमचा तो दिन्या त्याला खूप अक्कल आहे. कसली अक्कल आहे त्याला? आजपर्यंत 2 बायकांना संपवू नाही शकला तो, त्याला अक्कल आहे. ओ डॅड, त्या दिन्याला जे पैसे देताय ना ते मला द्या. आज रात्री त्या दोघींचा गेम करतो मी. ही तुमची अक्कल? शालिनी, बघताय ना तुमच्या चिरंजीवांचे स्वप्न काय आहे ते? अहो, खासदार व्हायचं सोडून तुम्हाला सुपारी घेणारा गुंड व्हायचा आहे, खून करायचा आहे. पुरावे मिळाले की मग तुरुंगात जायचंय. हीच तुमची अक्कल? अहो, ते काम दिन्याचं आहे. दिन्या हा गुंड आहे. त्याला खून करू द्या, त्याला जेलमध्ये जाऊ द्या. आधीच तुम्हाला एका प्रकरणात पोलिसांच्या तावडीतून सोडवलंय मी. आता ह्याच्या पुढे मी सोडवणार नाही, लक्षात ठेवा. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, त्या दिन्याच्या नादी लागू नका. समजा तुम्ही तसं केलं आणि माझ्या कामात कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला तर लक्षात ठेवा, तो दिवस तुमचा या घरातला शेवटचा असेल. लक्षात ठेवायचा. सुजित ऐक.
बघितलं, परत चिडून गेला. तुमच्यामुळे होतं हे सगळं. मणी सर, पाणी इथे ठेवते. मणी, तुझी तब्येत ठीक आहे ना? त्रास नाही ना होते काही? हो, मी बरं आहे आता. तुम्ही दोघी का जागे आहात? झोपा. लाईट बंद करा फक्त. हो, करते. या नीच माणसाच्या शेजारी स्वानंदीला झोपावं लागणार आहे. हे बरोबर नाही आहे. स्वानंदी, माझे पाय खूप दुखतात, जरा दाबून देशील? हो, चेपून देते ना. आता हे काय नवीन नाटक आहे यांची? काल पण म्हातारीने स्वानंदीला बोलवून घेतलं, आजही बोलवलंय. यांना डाऊट तर नाही आला ना माझ्यावर? काय तुला काही त्रास होतोय? नाही, मी ठीक आहे. कालही तू अचानक रात्री खोकलायला लागलीस. बरं वाटत नाही, डॉक्टरांकडे जायचं. स्वानंदी, एक काम करा, ती पाण्याची बॉटल जी आणली ना माझ्यासाठी, ती द्या आईला. किंवा एक काम करा, तुम्ही या, झोपा. मी पाय चेपून देतो आईचे. नाही, नको. स्वानंदी, तू झोप जा. या. मणी सर, प्लीज मला माफ करा. मी तुमच्यासारख्याच दिसणाऱ्या एका परपुरुषाबरोबर राहतीये, पण माझा नाईलाज आहे. आणि मला माझीच लाज वाटतीये की हा माणूस तुम्ही नाही, तर तुमच्यासारखा दिसणारा दुसराच कोणीतरी आहे. हे ओळखायला मला इतका वेळ लागला. प्लीज मला माफ करा. ए सच्या, पीस की लवकर. टाक लवकर, पत्ते टाक. पत्ती पिचू पिचू ती जिंदगी अशी झाली बघ. रावल्या, हा, घरी जाऊन येऊ का एकदा? का रे? अरे बघ ना, किती दिवस झाला आपण इथे. अजून थोडे दिवस घरी नाही गेले तर घरच्यांना चेहरे सुद्धा लक्षात राहणार नाही आपली. जाऊ काय? पैसे आहेत का तुझ्याकडे? ह्याच्यावरती लक्ष ठेवायचे पैसे भेटतात ना आपल्याला. हा ना यार. मग चल खेळ. जाऊ दे. ठीक आहे. स्वानंदी, मला माफ करा. तुम्ही, आई, अर्जुन इतक्या कठीण परिस्थितीत आहात आणि मी तुमचं रक्षण करू शकत नाहीये. ज्या माणसाला तुम्ही मणी समजताय तो मी नाहीये. पण स्वानंदी, मला विश्वास आहे की तुम्ही त्या तोतयाला नक्की ओळखाल. मणी सर, मला आता सत्य कळलंय, पण ते कळल्यावरही मी अजूनही तुम्हाला शोधू शकले नाहीये. हा, पण मी तुम्हाला वचन देते की लवकरात लवकर मी तुम्हाला शोधून काढेन आणि या सगळ्यातनं तुमची सुटका करेन. ये चल.
काय रे? हा, पळून जाण्याचा प्रयत्न करतोय? पळायचं तुला? हा, मारू का? रावल्या, हा, जाऊ दे ना यार, नाहीतरी मी मरून चाललंय असंच. थोड मारायचं बिरायचं परत, हाय ते पैसे नाही भेटायचे आपल्याला. खेळ खेळ ना. स्वानंदी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी इथून बाहेर पडायचे प्रयत्न करतोय, करतही राहील. आईला, अर्जुनला आणि तुम्हाला त्या माणसाच्या सहवासात राहू देणार नाही. मी लवकर येऊन तुम्हाला सोडवेल. मग आपण चौघे कुठेतरी दूर निघून जाऊ. स्वानंदी, काय झालं? काय झालं? तुझी दचकन का उठली? नाही, काही नाही. तुम्ही रात्रभर झोपल्या नाहीत का? डोळे किती लाल झाले तुमचे. मॅडम, बरं वाटत नाही का तुम्हाला? तब्येत ठीक नाही आहे का तुमची? मी ठीक आहे माझी. तू सांग मला, तुझ्या बाजूला एक परपुरुष झोपलाय, माझ्या डोळ्याला डोळा कसा लागेल? जोपर्यंत माझा माणिक घरात परत येत नाही ना, तोपर्यंत मला झोप नाही लागणार. तू माझी काळजी नको करू. मी आणि अर्जुन आम्ही सांभाळू एकमेकांना, पण तू, मी सांभाळीन अर्जुनला. मॅडम, काहीही करून मणी सरांना शोधायला हवं. मणी सरांना इथे परत आणायला हवं. राजाराम भाऊंचा मेसेज आलाय. मी जो नंबर पाठवला होता त्या माणसाचं लोकेशन त्यांना सापडलंय. ते येत आहेत. मी त्यांच्याबरोबर बाहेर जाणार आहे. मी काहीही करून आज मणी सरांना शोधेन. पण मी बाहेर गेल्यावर या माणसाने तुम्हाला त्रास दिला तर? तू अजिबात काळजी करू नको. आता आपल्याला कळलंय ना, हा खोटारडा माणूस आहे. मी काळजी घेईन स्वतःची. तू अर्जुनची आणि माझी काळजी करू नको. तू स्वतःला सांभाळ. तिथे कोणी गुंड वगैरे असतील तर तू काय करशील? मॅडम, अहो, नवरा संकटात असला ना की स्त्री आगेवरनं सुद्धा चालते. मी मणी सरांसाठी काही करायला तयार आहे. मी आज मणी सरांना परत आणेन.